ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत सुभेदारांकडे प्रियाने इकडे अर्जुनला प्रपोज केलेलं असतं आणि तिला सुद्धा अर्जुनच्या तोंडून तिच्यासाठी आय लव्ह यू म्हणून घ्यायचं असतं आणि ती प्रयत्नही करत असते पण अर्जुन काही बोलत नाही. प्रिया अर्जुनला म्हणत असते माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आयुष्यभर मला तुझ्या सोबत या घरात राहायचंय. मग मात्र अर्जुन खूप अस्वस्थ होतो पण प्रिया काही त्याचा पिच्छा सोडत नसते. मग मात्र अर्जुन तिला जोरात रागवून तिला त्याच्यापासून बाजूला करतो आणि म्हणतो माझं फक्त माझ्या सायलीवर प्रेम आहे तुझ्यावर नाही. हे ऐकल्यावर प्रिया मात्र शॉक होते पण इकडे सायली मात्र खूप खुश होते. तिचा आनंद काही गगनात मावतच नसतो. पण इकडे मात्र प्रिया खूप रागवलेली असते आणि ती आता घरातल्या सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकू लागते. अर्जुन तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण ती काही अर्जुनचं ऐकतच नसते. अर्जुन कसं बसं करून तिला धरतो पण प्रिया मात्र त्याला जोरात मागे ढकलून देते आणि म्हणते तुला म्हणलं होतं ना हात नाही लावायचा. मला आधीपासून माहित होतं तू माझ्यासोबत हे प्रेमाचं नाटक करतोय ते आणि माझ्या भावनांशी खेळतोय ते आणि तुझं हे नाटक उघड पाडण्यासाठी मी हा प्लॅन केला होता. आता कळलं काय महत्वाचं बोलायचं होतं ते. प्रिया आता अर्जुनची कॉलर धरते आणि म्हणते का का वागलास असं सांग ना का केलं असं. आता अर्जुन म्हणतो कारण मला खात्री होती कारण मधुभाऊ केस मध्ये तू खोटं बोलतीये. विलासचा खून मधुभाऊंनी नाही साक्षीने केलाय आणि ते तू तुझ्या डोळ्याने पाहिलंय तरी तू साक्षीला वाचवतीये. आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मधुभाऊ जेलमध्ये आहे. प्रिया म्हणते अरे मी कोर्टात 100 वेळा ओरडून सांगितलंय तो खून मधुभाऊंनी केलंय आणि मी माझ्या डोळ्याने पाहिलंय तू हे मूर्खासारखे प्रयत्न करतोयस. आता अर्जुन म्हणतो तू कितीही ओरडून सांगितलं ना तरीही खरं बदलणार नाहीये. तू खोटं बोलतीये. हे जे काही प्रेमाचं नाटक करून तुझ्याकडून मला खरं काढून घ्यायचं होतं ना बास आता काही दिवस तू जे हे लपवलंय ना ते बाहेर पडेलच. आता प्रिया मात्र घाबरते आणि तिची बोलतीच बंद होते. ती तत मम करत असते. तू तू काही काय बोलतोयस मी काहीही लपवलेलं नाहीये. पण अर्जुन मात्र तिच्याकडे संशयानेच बघत असतो. प्रिया म्हणते पण तू माझ्यावर खूप गंभीर आरोप करतोयस हा अर्जुन. हा आणि हे सगळं बाबांना कळायलाच हवं. तेच तुला वकिली भाषेत समजवतील तू काय करतोयस आणि काय चुकतोयस ते. सायली इकडे बाहेर उभे राहून सगळं ते पाहत असते आणि ऐकत असते. सायली मनातच म्हणते हे जर प्रकरण रविराज काकांपर्यंत पोहोचलं ना तर याला काहीतरी वेगळंच वळण मिळेल. नाही आता त्यांच्यासमोर कुठलाच तमाशा नकोय असं म्हणून ती दार उघडण्याचा खूप प्रयत्न करत असते पण ते दार काही तिला उघडतच नाही. पण प्रियाने इकडे मोबाईल घेऊन रविराजला फोन लावतच असते. तेवढ्यात सायलीला दार उघडतं आणि तिला दारात उभे पाहून ते दोघे पण शॉक होतात. आता पुढच्या भागात पाहूया प्रिया खरंच रविराजला फोन करून झालेला सगळा प्रकार सांगेल की सायलीच प्रियाचा डाव तिच्यावर उलटवेल. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.